पाच स्टुडंट आपला लेसन चालू होता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल महाराष्ट्र स्टेट बोर्डचा प्रॅक्टिस 1.1 त्यातले आपले 4 न्यूमेरिकल झाले होते. आज आपला 5th नंबरचं न्यूमेरिकल आपला चालू आहे. तर 5th नंबरचं न्यूमेरिकल होतं आपलं 5x + 2y = -3. नंतर आहे x + 5y = 4. तर या पहिल्या याला मी दिलेलं इक्वेशन फर्स्ट आणि याला दिलेलं आहे इक्वेशन सेकंड. ओके, तर सर्वात पहिले आपल्याला पाहायचं आहे की लाईक टर्म आपल्याकडे आहे का. तर लाईक टर्म आपल्याकडे आहे नाही. जर आपण याला काय केलं, याला जर मल्टिप्लाय केलं इक्वेशन सेकंडला 5 न, तर आपल्याला काय भेटते 5x मिळू शकते. म्हणून आपण स्टार्ट करू. इक्वेशन कोणतं घेतलं आपण, सेकंड. इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय कितीने करू आपण 5 ने. कितीने मल्टिप्लाय करू 5. तर किती इक्वेशन 5x + 25y = 5 4 जा 20. तर इक्वेशन किती झालं आता, इक्वेशन झालं थर्ड. जर आता आपण पाहिलं की इक्वेशन फर्स्ट मध्ये 5x आणि थर्ड मध्ये सुद्धा 5x आहे, पण साइन कशा आहे सारख्यात. आपण करू त्याचं सबट्रॅक्शन. काय करू सबट्रॅक्शन. तर आपण काय करू सबट्रॅक्ट इक्वेशन कोणतं आहे फर्स्ट अँड थर्ड. ओके, फर्स्ट मधलं चेक करून घ्या. आता 2 पैकी पहा, थर्ड वाला मोठा आहे तर थर्ड वाला आधी लिहितो मी. 5x + 25y = 20. नंतर आहे तुमच्याजवळ 5x + 2y = -3. काय करत आहे आपण आता इथं सबट्रॅक्ट करत आहे. काय करत आहे सबट्रॅक्ट. ओके, त्यानंतर आता तुम्हाला सांगितलं तर सबट्रॅक्टच्या वेळेस काय करायचं, साइन चेंज करायचा. आता प्लस आहे तर याला काय दिलं मायनस. इथं प्लस आहे तर काय येईल मायनस, आणि मायनस आहे तर इथं काय येईल तुमचं प्लस. तर चेक करा, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय झाले कॅन्सल. 25y मधून 2y गेले तर तुमच्या जवळ आले 23y = आता चेक करायचं 20 आणि करंटचा याचा प्लस आहे 3 आहे तर तुमच्या जवळ बनवून 23. आता y = 23 आहे. हा 23 मल्टिप्लाय आला तर आपण घेतला इकडे खाली, म्हणजेच काय डिनॉमिनेटरला तर काय झालं डिवाइड झाला. तर y = किती आला, तर y = 23 1 जा 23. तर y किती आला तुमच्याजवळ 1 आला. y 1 आला. आता पाहिजे आपल्याला x. ओके, तर काय करतो पुट y = 1. तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड कोणामध्ये ते पुट करू शकता. मी काय करतो सेकंड मध्ये टाकतो. निगेटिव्ह आला हा पॉझिटिव्ह आला म्हणून मी सेकंड मध्ये यूज करतो. पुट y = 1 इन इक्वेशन कोणत्या याच्यात सेकंड मध्ये मी ऍड करतो. ओके, चेक करा. x + 5 इंटू y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 = किती आपल्याजवळ 4. x + 5 1 जा 5 = 4. आता व्हॅल्यू पाहिजे आपल्याला x ची, तर काय करू आपण x = 4. हा 5 पॉझिटिव्ह आहे, इक्वलच्या तिकडे गेला तर निगेटिव्ह. ओके, तर x = किती 5 मधून 4 गेले 1. साइन मोठ्या नंबर येईल तर काही मायनस, तर x ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे -1. तर आपली x ची आली आणि y ची आली, तर काय लिहायचं आपल्याला सोल्युशन ऑफ द इक्वेशन. Solution of the equation. Solution of the equation. काय आला चेक करू आपण. x y = किती आलं, x आलं तुमचं -1, y किती आलं तर तुमचं 1. ओके, हे झालं तुमचं कोणत्या नंबरचं 5th नंबरचं न्यूमेरिकल कम्प्लीट. ओके, आता बघू आपण न्यूमेरिकल 6th नंबरचं. कोणत्या नंबरचं 6th नंबरचं. 1/3x + y = 10/3. दुसरा आहे तुमच्याकडे 2x + 1/4y = 11/4. ओके, आता बघा याला मी नंबर दिलेले. ओके, इक्वेशनचे नंबर दिलेले. काय करा तर चेक करा. आतापर्यंत जे आपण इक्वेशन सॉल्व्ह केले होते तर तुम्हाला कोणाला डिनॉमिनेटरला कोणताच नंबर नव्हता, पण आता इथं काय नंबर आहे तर किती आहे 3. आता आपल्याला 3 रिमूव्ह करायचं, तर मी काय करतो याला 3 न काय करतो मल्टिप्लाय करतो. 1/3x + 3 × y = 3 × 10/3. तर चेक करा आपल्याला इक्वेशन मिळून देईल. इक्वेशन पहा 3 3 कॅन्सल. 1 × x 3 × y 3y = पुन्हा 3 3 कॅन्सल डिवाइड झाले तर किती याला 10. तर मी देतो इक्वेशन याला फर्स्ट. किती दिलाय फर्स्ट.
आता चेक करा या साईडला आपल्याला काय नाही पाहिजे, 4 नाही पाहिजे, 4 डिनॉमिनेटरला पाहिजे नाही. तर चेक करा आपण प्रत्येकाला कितीने मल्टिप्लाय करू, प्रत्येक टर्मला 4 ला मल्टिप्लाय करू. म्हणजे 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4y इक्वल टू 4 इंटू 11/4. ठीक आहे. तर काय म्हणते इक्वेशन चेक करा. 4 2 जा 8x प्लस 4 4 कॅन्सल 1 इंटू y 1y म्हणजेच y 4 4 कॅन्सल किती आले तुमच्याजवळ 11. इक्वेशन सेकंड. ओके. आता चेक करा दोन्ही टर्म मध्ये कोणता सेम आहे काय, तर नाही. चेक करा इथचा x आहे तिथे 8x आहे, इथं 3y आहे, इथं तिकडे तुमच्याकडे कसं काय आलं रे. ओके किती 8x प्लस y आपल्याला कोणता टर्म सेम नाही. आता आपण काय करू, इक्वेशन फर्स्ट ला मल्टिप्लाय करू 8 ना, आपला सेम बनवून देईल. काय करू आपण, इक्वेशन कोणता आपला फर्स्ट, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय कितीने करू 8 न. कशाने 8 ने. 8 न जर याला मल्टिप्लाय केलं किती येईल तुमच्याजवळ 8x प्लस 3 जर न मल्टिप्लाय केलं तर 24y इक्वल टू किती होईल तुमच्याजवळ 80. इक्वेशन किती नंबर दिलं तुम्हाला, थर्ड नंबर. कोणतं इक्वेशन दिलं, थर्ड नंबर. आता चेक करा सेकंड मध्ये 8x आहे, इथे 8x आहे. तर आपल्याला काय भेटून जाईल, सेम टर्म भेटले आपल्याला. करा आता इथं काय करू आपण सबट्रॅक्ट करू. काय करू आपण सबट्रॅक्ट. तर सबट्रॅक्टच्या वेळेस मोठा नंबर आधी म्हणजे काय घेऊ आपण 8x प्लस 24y इक्वल टू 80 आणि तुमच्याजवळ आहे 8x प्लस y इक्वल टू 11. काय करू राहिलो आपण, टर्म सेम आहे, साइन सुद्धा सेम आहे म्हणून करू राहिलो आपण सबट्रॅक्ट. ओके. तर सबट्रॅक्टच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं सबट्रॅक्टच्या वेळेस आपल्याला साइन चेंज करायचं. चेक करा कोणता प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. 24 मधून जर तुमचा y गेला तर किती आलं तुमचं 23y. ओके. त्याच्यानंतर आता तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं. 10 मधून 1 गेला 9, कॅरी केले 8 मधून 2 गेले 6. ओके. तर आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. चेक करा काही y इक्वल्स टू 69 डिवायडेड बाय किती 3. तर y इक्वल्स टू किती आला तुमचा 23, 3 जा तर किती येते y आला 3. तर y 3 आला आपल्याला पाहिजे. आता आपल्याला y आला आपल्याला पाहिजे x. तर काय करतो मी y ची व्हॅल्यू पुट करतो. पुट y इक्वल टू 23 इन इक्वेशन. तर किती इक्वेशन आपल्याकडे 1, 2 and 3. सर्वात लहान जर पाहिलं आपल्याकडे तर हेच आहे. तर आपण कोणत्या ह्याच्यात ऍड करू, सपोज फर्स्ट ह्याच्यात. ठीक आहे. तर पुट y इक्वल टू 23 इन इक्वेशन फर्स्ट. ओके. फर्स्ट मध्ये आपण पुट करत आहे. तर चेक करा x ची व्हॅल्यू x काढायचं आपल्याला x ऍज इट इज प्लस 3y म्हणजे 3 इंटू y 3 इंटू y. सॉरी इथं y ची व्हॅल्यू 23 ने आपल्याजवळ किती आहे 3 आहे. ओके. चेक करा आता पुन्हा काही y च्या ठिकाणी किती आहे तुमच्याजवळ 3 इक्वल टू 10. ओके. x प्लस 3 3 किती झाले 9 इक्वल टू 10. तर x इक्वल टू 10 हा पॉझिटिव्ह तिकडे गेला, इक्वलचा तिकडे तर काय म्हणून निगेटिव्ह. तर x इक्वल टू किती आला आपल्याजवळ 1. तर x ची व्हॅल्यू झाली आपली, y ची व्हॅल्यू झाली. आता काय लिहू आपण सोल्युशन ऑफ द इक्वेशन. किती आले एक्स वाय किती आले आपल्याजवळ एक्स वाय. एक्स आला 1, वाय आला तुमचा 3. ओके. संपलं. हे होतं तुमचं न्यूमेरिकल 6 नंबरचं. कोणत्या नंबरचा 6 नंबरचा स्टेप बाय स्टेप चालवतं. आता पाहायचं आहे आपल्याला 6 नंबर झालाय. आता पाहायचं आपल्याला 7th नंबरचं. ओके. तर 7th नंबरचं न्यूमेरिकल राहील तुम्हाला. आता चेक करा 7th नंबरचं न्यूमेरिकल आहे तुम्हाला 99x प्लस 101
वाय इक्वल टू 499. याला इक्वेशन काय करतो, फर्स्ट देतो. ओके, त्यानंतर एक आहे तुमच्याकडे 101x प्लस 99y इक्वल टू 501. ठीक आहे. याला इक्वेशन दिलं मी, किती दिलं, सेकंड. ओके, आता पहा याच्यामध्ये तुम्हाला थोडा चेंजेस दिसेल असा की याच्यामध्ये पहा इथला पहिला टर्म 99 आहे, तर इथला टर्म दुसरा टर्म 99 सेकंड वाला. इथचा सेकंड वाला 101 आहे, तर इकडे काय आहे, तर तुम्हाला 101 आहे. म्हणजे इथला फर्स्ट तर इथला सेकंड, इथला सेकंड तर या इक्वेशन मधला फर्स्ट आहे. तर या वेळेस काय करायचं याच्यामध्ये, अशा याच्यामध्ये एक वेळा इक्वेशनची ऍडिशन करायची, एक वेळा काय करायची, सबट्रॅक्शन करायची. मग आपण काय करू, सर्वात पहिले ऍड करू. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडच्या वेळेस काही लोड नाही करायचं, कोणता मोठा आहे लहान आहे काही लोड नाही करायचं. किती आहे, 99x प्लस 101y इक्वल टू किती आहे, 499. किती आहे, 101x प्लस 99y इक्वल टू 501. काय करत आहे आपण करत आहे ऍडिशन. काय करत आहे, ऍडिशन. ओके, ऍडिशन करत आहे तर किती झालं, याच्यामध्ये टाकलं तर 200x ऍडिशन केली तर किती, 200y ऍडिशन केली तर किती बनल तुमच्याजवळ, 1000. किती बनल, 1000. ओके, 0 0 कॅन्सल करून टाकू. 1 1 1 2 2 2. किती राहिले तुमच्याजवळ, चेक करा. 2x प्लस 2y इक्वल टू किती राहिले, 10. आणखी याला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं, कितीने डिवाइड केलं, डिवायडेड बाय 2, तर किती तुमच्याजवळ, x प्लस y 2 5 जा 10. इक्वेशन काय झालं, फर्स्ट. ओके, जसं आता आपण ऍड केलं इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, आता आपण काय करू, सबट्रॅक्ट करू. काय करू आपण, सबट्रॅक्शन करू दोन इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनचं काय करू, सबट्रॅक्शन करू. ओके, फर्स्ट अँड सेकंड झालं, भेटलं होतं आपल्याला. आपण याला कोणतं देऊ, याला देऊ आपण थर्ड नंबर. कोणत्या नंबर देऊ, थर्ड. आता काय करू आपण, सबट्रॅक्शन करू. तर पहिले मोठावाला लिहितो मी, किती आहे, 101x प्लस 99y इक्वल टू 501. ओके, त्याला मोठावाला लिहिलं तर लहानवाला 99x प्लस 101y इक्वल टू 499. काय करत आपण, सबट्रॅक्शन. ओके, सांगितलं सबट्रॅक्शनच्या वेळेस साइन चेंज करायचा. प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. ओके, किती उरते, जर 101 मधून 99 काढले तर 2x. ओके, इथे सुद्धा 2y उरते, पण याचा नंबर मोठा आहे म्हणून मायनस 2y इक्वल टू किती, इकडे सुद्धा किती होते, 2. तर आपण याला काय करू शकतो, आपण याला सुद्धा पुन्हा 2 न डिवाइड करू शकतो. तर 2 न जर डिवाइड केलं तर किती ना आपल्याजवळ, 2 न जर आपण डिवाइड केलं तर आपल्याकडे x 2 न डिवाइड केलं तर y इक्वल टू 2 1 जा 2. तर हे इक्वेशन झालं तुमचं फोर्थ. आता चेक करा, एक दिलाय तुमच्याकडे इक्वेशन थर्ड. ओके, आणि इक्वेशन दिलाय फोर्थ. जर आपण पाहिलं तर या दोन इक्वेशनची काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो आणि मग आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळून जाईल. काय करू आपण, ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. ओके, चेक करा थर्ड अँड फोर्थ. x प्लस y इक्वल टू आहे तुमच्याकडे 5, x मायनस y इक्वल टू किती आहे तुमच्याकडे 1. काय करता आपण, ऍडिशन करता म्हणजे ऍड करता. ऍडच्या वेळेस साइन बदलवायचे नाही. चेक करा, प्लस मायनस काय म्हणजे कॅन्सल. x किती झाले तुमच्याकडे, 2x इक्वल टू ऍडिशन किती, 5 प्लस 1 6. x इक्वल टू 6, 2 मल्टिप्लाय आहे तर गेले डिवाइड, तर x इक्वल टू 2 3 जा 6. तर x किती आला आपल्याजवळ, 3 आला. आपल्याला पाहिजे y. काय पाहिजे, y. तर आपण ऍड करू हा y, आपण थर्ड नाही तर फोर्थ मध्ये ऍड करून टाकू. काय करू, पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये, थर्ड मध्ये ऍड करून टाकू आपण. त्याला पुट करू. चेक करा, थर्ड काय, x प्लस y. x किती आला तुमचा, 3 प्लस y इक्वल टू किती आहे तुमच्याजवळ, 5. तर y इक्वल टू 5 हा पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह बनून जाईल. तर y इक्वल टू किती आहे तुमच्याजवळ, y इक्वल टू 2. चेक करा, दोन्ही उत्तर तुमचे आलेले आहे. दोन्ही उत्तर आलेले आहेत. तर आपण काय करू, आता लिहायचं आपल्याला. काय करू, solution of the
सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स वाय, किती आलं? एक्स आला आपल्याकडे 3, वाय आला आपल्याकडे 2. हे झालं तुमचं न्यूमरिकल. कोणत्या नंबर झालं? हे झालं तुमचं 7व्या नंबर. ठीक, ओके. आता आहे तुमचं न्यूमेरिकल 8 नंबरचं. कोणतं आहे? 8 नंबरचं. (49x minus 57y equal to 172). याला आपण दिलं फर्स्ट. ओके, 57x minus 49y equal to आहे 252. याला दिलं सेकंड. यालाच काय दिलं आहे? सेकंड दिलेला आहे. पहिल्या याला फर्स्ट, दुसऱ्या याला सेकंड. ओके, तर चेक करा. आता पहा काय करू. आता इथं जर तुम्ही पहा तर पहिला 49, इथला 49 पहिला टर्म आहे, याच्यामधला सेकंड आहे. ओके, आणि इथला 57 सेकंड आहे, इकडला काय? फर्स्ट नंबर आहे. तर यावेळेस काय करायचं? अशा वेळेस मी सांगितलं तुम्हाला एक वेळा ऍडिशन करायची, एक वेळा काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. आपण सर्वात पहिले ऍडिशन करून घेऊ. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडचं ऍड करून घेऊ. काय चेक करा? 49x minus 57y equal to 172. नंतर आहे 57x minus 49y equal to 252. काय आपलं ऍड आहे? काय आपलं ऍडिशन आहे? ऍड आहे तर काही लोड नाही घ्यायचा. चेक करा. ऍडिशन जर चेक केली तर 9 आणि 7 16, 1 कॅरी 6 आणि 4 झाले 10. 106x. दोन्ही मायनस आहे तर तुमचं काय राहील? साइन मायनसच राहील. ओके, आणि ऍडिशन होईल. ऍडिशन पुन्हा तेवढी केली तर तुमचं ते 106y होऊन जाईल. पुन्हा ऍडिशन किती झाले? 4, 7 5 12, 1 कॅरी किती झाले? 4. ओके, तर पहा तुम्ही याला तुमचं परफेक्ट डिवाइड होते 4 न. पहा 106 म्हणजे कसं? 100 into 4 400 आणि 6 into 4 224. तर तुमचं कितीने डिवाइड होईल? तुमचं 106 न जर डिवाइड केलं तर इथे x मायनस y आणि कितीचा परफेक्ट डिवाइड होईल? 4 चा. कितीचा परफेक्ट डिवाइड होईल? 4 चा. याला इक्वेशन दिलं आपण थर्ड. कोणतं दिलं? थर्ड. ओके, जसं आता इक्वेशन एक वेळा काय केलं? ऍड केलं. आता इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, काय करू? सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पुन्हा तेच. ओके, फक्त काय करू आपण? मोठावाला आधी घेऊन घेऊ. किती आहे? 57x minus 49y equal to 252. नंतर किती आहे? 49x minus 57y equal to 172. काय उरालं? सबट्रॅक्ट. सबट्रॅक्टच्या वेळेस मी तुम्हाला साइन सांगितलंय. साइन चेंज होते. प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस, प्लस आहे तर मायनस. आता जर सबट्रॅक्ट केला तर 57 मधून 49 जर काढले तुम्ही तर तुमच्याजवळ होते 8x. ओके, इकडे सुद्धा किती उरण? तुमचे 8y उरण. पण साइन कोणाचं? मोठ्या नंबरचं, म्हणजेच कायच तुमचं पॉझिटिव्हचं. ओके, आता इकडे किती तुरे तुमचे 0. तर 15 मधून 7 गेले 8, 1 कॅरी 0, म्हणजेच किती उरले तुमचे? 80. तर याचं डिवाइड जर केलं तुम्ही 8 नंतर काय भेटेल तुम्हाला? x प्लस y इक्वल टू 8 10 जातं. हे झालं इक्वेशन तुमचं 4th नंबरचं. कोणत्या नंबरचं? 4th. आता जर पहा तुम्ही इक्वेशन 3rd आणि इक्वेशन 4th याची काय करू आपण? मागच्या गणितासारखीच ऍडिशन करू. तर आपण लिहू ऍड इक्वेशन 3rd अँड 4th. दोघांची काय करू? ऍड करू. तर थर्ड वाला काय आपल्याजवळ? x मायनस y इक्वल टू 4 आणि दुसरा आहे तुमच्याजवळ x प्लस y इक्वल टू 10. आणि ऍड का करत आहे? टर्म सेम आहे, चेक करा. y पण साइन कशा आहे? अपोजिट आहे. साइन काय? अपोजिट आहे म्हणून ऍडिशन. जर साइन आहे तुमचे सेम आहे आणि टर्म सुद्धा सेम आहे त्यावेळेस सबट्रॅक्शन करायचं. आता करत आहे आपण ऍडिशन. ओके,
एक मायनस एक प्लस कॅन्सल, एक्स एक्स किती झाले तुमच्याजवळ 2x इक्वल टू 14, x इक्वल टू 14 हा मल्टिप्लाय 2 तर तुम्हाला डिवाइडला जाईल, तर x इक्वल टू किती आलं 2 7 झालं, x आला आपला 7, x 7 आला, आता पाहिजे आपल्याला y, तर मी काय करतो पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन, तुम्ही पहा तुम्ही यामध्ये टाकू शकता, यामध्ये टाकू शकता, थर्ड मध्ये टाकू शकता, फोर्थ मध्ये टाकू शकता, आपण पाहायचं कोणत्या याच्यामध्ये जरी x ची व्हॅल्यू टाकली तरी तुमचं उत्तर सेम येईल, त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही, पण आपण पाहायचं सोपी जेणेकरून आपलं कोणतं उत्तर चुकलं पाहिजे नाही, तर आपण काय करू फोर्थ मध्ये टाकू, कशामध्ये इक्वेशन फोर्थ मध्ये घेऊ, सोपं आहे, चेक करा, x प्लस वाय इक्वल टू 10, x ची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस वाय, 7 प्लस वाय 7 प्लस वाय इक्वल टू 10, तर काय करू y इक्वल टू 10, पॉझिटिव्ह आहे तर काय जाईल निगेटिव्ह, y इक्वल टू किती राहिला 3, तर y किती आला 3 झाला, आपला x निघाला y निघाला, काय करू आता डायरेक्ट स्टेप शेवटचं काय सोल्युशन ऑफ द इक्वेशन, सोल्युशन ऑफ द इक्वेशन, सोल्युशन ऑफ द इक्वेशन x y किती आला, x आला आपल्याकडे 3, x आहे आपल्याकडे 7 आणि y किती आपल्याकडे 3, ओके, हे झालं आहे तुमचं 8 नंबरचं न्यूमेरिकल, म्हणजेच आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधलं आपली एक्झरसाइज 1.1 इथं पूर्णतः कंप्लीट झालेली आहे, ठीक आहे, ते आपल्या विद्यार्थ्यासाठी हे आपण काय करत आहे, एक नवीन इनोव्हेशन करत आहे किंवा नवीन प्रोग्राम आपण करत आहे, तर जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे, ठीक आहे, इथं आपले पूर्ण गणित संपलेले आहे, कोणत्या एक्सरसाइज मधले, सॉरी प्रॅक्टिस सेट 1.1 चॅप्टर नंबर 1 मध्ये, ओके, थँक्यू.